मित्रांनो, तुम्हाला आणि मला आणि सर्वांनाच पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असताना सोन्याचे भाव का वाढत आहेत? त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असते, आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदार हे सुरक्षित आश्रयस्थान शोधू शकतात आणि सोन्यासारखा सुरक्षित आश्रयस्थान दुसरे नाही. कारण सोन्यामध्ये कारण म्हणजे सोन्यामध्ये उच्च तरलता आहे. दुसरं म्हणजे सोन्याच्या खाणी या कमी आहे आणि त्यामुळे सोन्याच्या किमती ह्या सतत वाढत आहे. तिसरं म्हणजे विनिमय दर. जर मूल्यांमध्ये किती म्हणजे चलनाच्या मूल्यात कितीही चढ-उतार झाला, तरी सोन्याच्या किमतीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. आणि चौथं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याच्या किमती ह्या सतत वाढत आहे. यामुळे सोन्याचा भाव हा वाढत आहे आपल्याला लक्षात येते. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा जेणेकरून सर्वांना या गोष्टीची माहिती प्राप्त होईल. सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे घटक. त्यातील पहिला घटक म्हणजे मागणी आणि पुरवठा. सर्वसाधारणतः वस्तूची किंमत ही मागणी व पुरवठ्यानुसार निर्धारित होत असते. ज्यावेळेस पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त असतो, त्यावेळेस वस्तूची किंमत ही कमी होते. आणि ज्यावेळेस वस्तूच्या पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असते, त्यावेळेस वस्तूची किंमत ही वाढते. सोन्याच्या किमती वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोन्याचा जो पुरवठा आहे तो स्थिर आहे. जर सोन्याच्या पुरवठ्यामध्ये वाढ झाली तरी ती नगण्य असते किंवा फारच कमी असते आणि त्यामुळे पुरवठा जो आहे तो स्थिर आहे. परंतु स्थिर म्हणता येणार नाही, परंतु जी वाढ आहे ती अगदीच नगण्य आहे. परंतु सोन्याला असणारी जी मागणी आहे ती प्रचंड आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आहे. देशातही आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा. जर आपण आकृतीच्या सहाय्याने समजून घेतलं, तर तुमच्या लक्षात येईल की वस्तूचा पुरवठा हा सोन्याचा हा जो पुरवठा आहे तो स्थिर आहे. सप्लाय जो आहे स्थिर आहे. परंतु सोन्याची जी मागणी आहे ती सतत वाढत आहे आणि त्यामुळे सोन्याला जी किंमत आहे ती सातत्याने वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. जसे P1, P2, P3, P4 याप्रमाणे वाढत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. पुरवठा स्थिर असल्याने मागणी जशी वाढत जाते तसतशी त्या वस्तूला असणारी किंमतही वाढत जाते आणि त्यामुळेच सोन्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊन सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे महागाई. महागाई दुसरा मुद्दा म्हणजे महत्त्वाचा महागाई. जेव्हा महागाईचे दर वाढतात, तेव्हा चलनाचे मूल्य कमी होते. तसेच इतरही बहुतेक गुंतवणुकीचे मार्ग महागाई पराभवाचा परतावा देण्यास अपयशी ठरतात आणि त्यामुळेच बहुतेक लोक ही सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. जरी चलनवाढीचे उच्च दर वाढीव कालावधीपर्यंत टिकले असले, तरी चलनमूल्याच्या चढउतारामुळे सोन्यावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. तिसरा घटक म्हणजे व्याजाचा दर. व्याजदरासह सोन्याच्या किमतीचा विपरीत संबंध आहे. जेव्हा व्याजाचे दर कमी होतात, तेव्हा लोकांना त्यांच्या ठेवीवर चांगले उत्पन्न मिळत नाही आणि म्हणूनच
त्यांची ठेवी मोडून सोन्याची खरेदी करण्याऐवजी मागणी वाढते आणि त्यामुळे किमती वाढतात. दुसरीकडे जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा लोक आपले सोने विकतात आणि जास्त व्याज मिळवण्यासाठी ठेवीमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यामुळे मागणी आणि किंमत कमी होते. आणि सर्वसाधारणपणे मंदीच्या कालावधीमध्ये व्याजाचे दर हे कमी असतात आणि त्यामुळे लोक सोने विकण्याऐवजी ते विकत घेतात. जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा लोक आपले सोने विकतात आणि जास्त व्याजदर मिळवण्यासाठी ठेवीमध्ये गुंतवणूक करतात. परंतु मंदीच्या कालावधीमध्ये काय होते तर मंदीच्या कालावधीमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस मंदी असते त्यावेळेस व्याजाचे दर हे कमी असतात आणि म्हणून लोक सोने विकण्याऐवजी सोने विकत घेतात आणि या कारणामुळे मंदीच्या कालावधीमध्ये सोन्याच्या किमती ह्या वाढत असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा घटक म्हणजे भारतीय दागिने बाजार. सोन्याच्या किमती वाढण्याचा आणखी एक महत्त्वाचा पॉईंट भारतामध्ये म्हणजे भारतामध्ये मंदी जरी असली तरी सोन्याचे दागिने बहुतेक धार्मिक सणवार आणि विवाह सोहळ्यासाठी अविभाज्य भाग आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत कितीही मंदी असली तरी सुद्धा धार्मिक सणांसाठी आणि लग्न सोहळ्यासाठी सोने हे खरेदी केलेच जाते. त्याच्याशिवाय ह्या विधी होऊच शकत नाही किंवा केल्याच जात नाही भारतामध्ये आणि त्यामुळे सोन्याच्या किमती भारतात मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या दिसतात. सण आणि लग्नाच्या हंगामात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि त्यामुळे भारतामध्ये सोन्याच्या किमती ह्या वाढत असल्याचे आपल्याला आढळून येते. नेक्स्ट घटक किंवा पुढचा घटक म्हणजे सरकारचे धोरण. सर्वसाधारणपणे भारतामध्ये सोन्याचे जे साठे आहेत ते सरकारकडे आहेत. त्यांचे जे धोरण म्हणजे सरकारच्या धोरणाच्या आधारे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सोन्याची खरेदी किंवा विक्री करू शकते. सोन्याच्या किमती अधिक विकत घेतले किंवा विकले किंवा म्हणजे सोन्याच्या किमती अधिक विकत घेणे किंवा विकत देणे यावर देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे भारतामध्ये सोन्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी म्हणजे भारत सरकारकडून सुद्धा सोन्याच्या साठ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. कारण सोन्याच्या साठ्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर देशाच्या चलन धोरणावर परिणाम होत असतो. सहावा मुद्दा म्हणजे आयात शुल्क. जागतिक सोन्याच्या उत्पादनामध्ये भारताचा 1% कमी सहभाग आहे किंवा कमी योगदान आहे. तसेच मौल्यवान धातूचा भारत हा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारताची जी मागणी आहे उच्चतम मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची आयात करते आणि त्यामुळेच सोन्याच्या किमतीत आयात शुल्क महत्त्वाची भूमिका निभावते आणि त्यामुळे आयात शुल्क जास्त आकारल्या गेल्या कारणाने सोन्याच्या किमती ह्या जास्त असल्याचे आपल्याला आढळते. सातवा घटक म्हणजे चलनामध्ये होणारे चढउतार. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे डॉलरमध्ये रूपांतर होते किंवा जे व्यापार होतो तो डॉलरमध्ये होत असतो आणि डॉलरची आयात करत असताना INR मध्ये रूपांतरित होते. तर डॉलर किंवा INR मधील कोणताही म्हणजे जे काही चढउतार होतात ते सोन्याच्या आयात किमतीवर आणि म्हणूनच विक्री किमतीवर परिणाम करू शकतात. म्हणजे डॉलर्सची जी आयात आहे ती INR, तर डॉलर किंवा INR मधील जे काही चढउतार होतात ते सोन्याच्या आयातीवर आधारित असतात. जर सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात म्हणजे सोन्याच्या आयातीची किंमत जास्त असेल तर साहजिकच डॉलरची किंमत ही जास्त राहणार. INR सुद्धा जास्त असणार आणि त्यामुळे विक्री किमतीवर त्याचा परिणाम होत असतो. सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे काही सामान्य घटक आहेत. या आकलनासह आणि अलीकडील
म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये किंवा आठवड्यामध्ये सोन्याच्या किमती का वाढत आहे ते आता आपण पाहूया. सोन्याचे भाव का वाढत आहेत? सोन्याचे दर अचानक वाढल्यामुळे अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहे. सोने का वाढत आहे? हे सामान्य आहे का? त्यांनी अशा उच्च किमतीत सोन्यात गुंतवणूक करावी किंवा हा एक फुगा आहे जो लवकरच फुटेल? आपला अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यात मदत करण्यासाठी आम्ही अलीकडच्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दराच्या वाढीस कारणीभूत ठरलेल्या घटकांची यादी केली आहे. ती पाहूया. आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित आश्रयस्थान शोधू शकतात. मार्च 2020 पासून कोविड-1 याच्या प्रसंगामुळे आळा घालण्यासाठी बहुतेक देशांनी देशव्यापी लॉकडाऊन लागू केले आहेत आणि यामुळे रोगाचा प्रसार वाजवी प्रमाणामध्ये नियंत्रणाखाली आणला गेला. परंतु व्यवसाय बंद असल्यामुळे आणि आयात व निर्यात रद्द केल्यामुळे बऱ्याच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. या काळात लोकांना आधार देण्यासाठी सरकारने कित्येक आर्थिक पॅकेजेसची घोषणा केली. म्हणजे पॅकेजेस घोषित करत असताना किंवा केली असताना व्याजदर कमी झाले आणि बरेच गुंतवणूकदार धोकादायक मालमत्तेपासून दूर जाऊ लागले आणि यामुळेच सोने हे सुरक्षित आश्रयस्थान त्यांना वाटू लागले आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे अधिक फायदेशीर त्यांना वाटले किंवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण वाटले आणि म्हणून सोन्यामध्ये होणारी गुंतवणूक वाढली आणि त्यामुळे सोन्याचे भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. पण मार्चमध्ये टाळेबंदी सुरू झाली होती. सोन्याच्या किमती आता का वाढू लागल्या आहेत? सुरुवातीला गुंतवणूकदारांना आशा होती की लॉकडाऊन उठवण्यात आल्याने आणि कंपनीने पुन्हा कामकाज सुरू केल्यामुळे अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल आणि म्हणूनच अनेक गुंतवणूकदारांनी कमी किमतीची उच्च गुणवत्तेची समभाग खरेदी करण्यास सुरुवात केली. जवळपासच्या पुनर्प्राप्तीची आशा ओसरली आणि गुंतवणूकदारांनी त्यांच्या निधीसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्याची निवड केली. एक सुरक्षित आश्रयस्थान शोधू लागले आणि सोने हे त्यांना सुरक्षित आश्रयस्थान वाटले. महागाई आणि आर्थिक गोंधळाच्या विरोधात सोन्याला परिपूर्ण हेज मानले जात असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. पहिलं म्हणजे उच्च तरलता. सोन्यामध्ये तरलता जी आहे ती उच्चतम तरलता आहे. रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना 31 ऑगस्ट 2020 पर्यंत कर्जाच्या परतफेडीवर स्थगिती मिळवण्यास परवानगी दिली. बाजारात तरलता रोखण्यासाठी सरकारने बरीच आर्थिक प्रेरणा पॅकेजेस देखील जाहीर केली. तर आमच्याकडे अशी परिस्थिती होती तेव्हा गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी पैसे होते, परंतु शेअर बाजार अत्यंत अस्थिर होते आणि व्याजदर कमी होत आहेत आणि म्हणूनच अशा काळामध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्यामध्ये त्यांनी गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांनी सुरुवात केली. नेक्स्ट म्हणजे सोन्याच्या खाणी कमी. सोन्याच्या दरावर परिणाम करणारा मुख्य घटक म्हणजे मागणी आणि पुरवठा समीकरण. मागणी वाढत असताना सोन्याच्या खाणीकामावर विविध देशांमध्ये लॉकडाऊनमुळे परिणाम झाला. म्हणजे त्यांचा जो पुरवठा आहे त्यावर त्याचा परिणाम झाला आणि त्यामुळे पुरवठा कमी होऊन मागणी जास्त वाढल्यामुळे सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या. आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ. भारतातील सोन्याच्या किमतीचा त्याच्या आंतरराष्ट्रीय दरावर परिणाम झाला आहे किंवा होतो आहे. गेल्या काही आठवड्यामध्ये कोरोना व्हायरसची वाढती संख्या, अमेरिका चीनमधील वाढता तणाव आणि एकूणच आर्थिक मंदीमुळे जगभरातील सोन्याच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. एकदा गुंतवणूकदार अल्पावधीत बाजारपेठेच्या पुनरुत्थानाची आशा गमावल्यास त्याचा सोन्यासारख्या सुरक्षित स्थळाकडे लक्ष वेधण्याचा कल असतो आणि त्यामुळेच गुंतवणूकदारांचे लक्ष जे आहे ते सोन्याच्या गुंतवणुकीकडे वेधले आहे. गुंतवणूकदार हे जास्तीत जास्त
सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे सोन्याला असणारी जी मागणी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या मागणीबरोबर पुरवठा वाढत नाही आणि म्हणूनच सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याचे आपल्याला दिसून येते. आता सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे आपण आता सोन्यात गुंतवणूक करावी का? सोन्याच्या भावावरील ताज्या बातम्यांमधून पिवळ्या धातूला जास्त मागणी असल्याचे दिसून आले आहे. परंतु काही विश्लेषक पुढील 2 वर्षात सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 5.600 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की कमी व्याजाचा दर कमी कमी व्याज, उच्च तरलता आणि लॉकडाऊनच्या आर्थिक प्रभाव यासारख्या बाबींवर चिरस्थायी प्रभाव पडेल आणि म्हणूनच सोन्याच्या किमतीचा कल वाढू शकेल. लस लागू न केल्यास किंवा प्रकरणाची संख्या नियंत्रणात आणल्याशिवाय, म्हणजे कोरोनाचे जे पेशंट आहेत त्या प्रकरणाची संख्या नियंत्रणामध्ये आणल्याशिवाय सोन्याची मागणी ही वाढतच राहण्याची अपेक्षा आहे. 2020 आणि 2021 बहुतेक गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे मुख्य घटक म्हणून पाहू शकतात. जरी लस लागू केली गेली असली तरीही साथीच्या रोगाची जी मानसिक प्रभावामुळे गुंतवणूकदारांना पिवळ्या धातूमध्ये जास्त काळ रस आलेला असतो किंवा रस असेल. सोने हे धोरणात्मक मालमत्ता म्हणून पुन्हा स्थान प्राप्त करेल. आणि बऱ्याच गुंतवणूकदारांना सकारात्मक किमतीच्या गतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. गुंतवणूकदार हे सकारात्मक किमतीच्या गतीचा फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतील आणि त्यामुळे सोन्याचा जो भाव आहे किंवा किमती आहेत त्या सतत वाढत राहतील. आता आपण सोन्यात गुंतवणूक करावी की नाही? उत्तर आपल्याला मार्केट दिसेल ते यावर अवलंबून आहे. जर आपल्याला असे वाटत असेल की व्याजदर बऱ्याच काळासाठी कमी असतील, म्हणजे बऱ्याच कालावधीसाठी व्याजाचे दर हे कमी असतील आणि व्यावसायिकांना काही पुनर्प्राप्तीपूर्वी काही महिने लागतील, तर गुंतवणुकीचे म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे सुज्ञपणाची निवड केली जाऊ शकते, म्हणजे सुज्ञपणाने निवडले जाऊ शकते. गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने हे सुज्ञपणाने निवडले जाऊ शकते. दुसरीकडे जर आपणास विश्वास आहे की अर्थव्यवस्था वेगवान होईल, तर आपणास अन्य गुंतवणुकीचे मार्ग पाहावे लागतील. एक मालमत्ता वर्ग म्हणून सोने आपल्या गुंतवणुकीच्या प्रोफाईलमध्ये फिट बसत असले तरी ते देखील यावर अवलंबून असते. म्हणजे एक मालमत्ता वर्ग म्हणून सोने आपल्या गुंतवणुकीच्या प्रोफाईलमध्ये फिट बसत असेल तर ते देखील यावर अवलंबून असते. म्हणजे ते आपल्या गुंतवणुकीच्या प्रोफाईलमध्ये बसते किंवा नाही यावर सुद्धा गुंतवणुकीला असणारी मागणी ही अवलंबून असते, किंवा यावर सुद्धा सोन्याला असणारी मागणी ही अवलंबून असणार. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की सोन्याच्या किमती बहुतेक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेण्यास, ब्रँड वॅगनरवर जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. वर नमूद केलेल्या मुद्द्यांचा विचार करा आणि खात्री करा की आपण आपली गुंतवणूक योजना आणि जोखीम सहिष्णुतेसह समक्रमित केलेली गुंतवणूक करा. अशा कालावधीमध्ये सोने ही चांगली गुंतवणूक असली तरी त्यातही त्याचा धोका असतोच. तेव्हा गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण चित्र समजले आहे याची खात्री करा आणि मगच सोन्यामध्ये किंवा आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये कुठे गुंतवणूक करायची हे निश्चित करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू.